जेव्हा मी सांगितलं ना नव्वदीचा काळ होता की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटतायत, मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन अब हिंदू माफ नहीं करेगा उनको. जे जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो. येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर तमाम हिंदूंना, ज्यांना ज्यांना असं वाटतंय की भाजपच्या कालखंडामध्ये हिंदुत्व धोक्यात आले म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये पण जाब विचारायचं वाटतोय, ते सगळेजण तिकडे 4च्या सुमारास जमतील. मी स्वतः तिकडे जाणार आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि मी तर म्हणेन केवळ शिवसैनिकच नाही तर तमाम राम भक्त असतील. ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सुद्धा हिंदू असतील तर ह्याच्यामध्ये येऊ शकतील. त्यांनी यावं आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो आहोत. त्याच्यात साहजिकच आहे की रामरक्षा एक जसं पूर्वी आम्ही महाआरती करत होतो हिंदूंना जाग करण्यासाठी, आता हिंदू जागे झालेत. आता हिंदू त्यांना जाब विचारतील. तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू. हे जाहीररित्या हा कार्यक्रम सुरू होईल. परवाचा कार्यक्रम ही सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी राज्यभर, जिल्हा पातळीवरती, शहरामध्ये, अगदी खेड्यापाड्यात सुद्धा जिथे जिथे राम मंदिर असेल, जिथे जिथे हनुमान मंदिर असेल, तिथे तिथे हे सर्व हिंदू, सर्व राम भक्त, मी तर म्हणेन आता वारीची सुरुवात होते. अगदी वारकरी सुद्धा या राम मंदिराच्या लुटीविरोधात ज्यांच्या मनात आग आहे, ज्यांच्या मनात राग आहे, ते सगळे एकत्र होऊन या भारतीय जनता पक्षाला ह्याचं उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे ही सुरुवात होते आहे. आपल्याला सुद्धा मी आमंत्रण देतोय. आपल्या माध्यमातून मी सर्व हिंदूंना, सर्व राम भक्तांना तिथे आमंत्रित करतो आहोत. कारण हिंदुत्वाच्या नावावरती ही लूट आम्ही सहन करू शकत नाही. हा जर काही त्यांनी देखावा केला असेल की मंदिर वही बनाएंगे, मंदिर झालं पण त्या मंदिराच्या मागे ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी ज्यांनी कष्ट, ज्यांनी म्हणजे अनेकांना तुरुंगवास झाला, त्या सगळ्यांचे कष्ट हे असे आम्ही वाया जाऊ देणार नाही. म्हणून परत एकदा सांगतो की आज आहे शुक्रवार. परवा रविवारी 5 तारखेला साधारण 4च्या सुमारास दादर येथे जे मारुतीचं मंदिर आहे, जिथे जुना कबूतरखाना होता, तिथे सगळेजण एकत्रित येतील आणि रामरक्षा आंदोलन आम्ही सुरू करतो.